मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शहर पळशी या गावात आहे आणि इथलं एक वासरू सुंदर नावाचा आदत वासरू आहे आणि एक परवाच्या 2 दिवसापूर्वी मैदान झालं मोठं पिंपरदला. आदत मैदान होतं आणि एक भव्यदिव्य मोठं मैदान पार पडलं. बऱ्याचशा गाड्या त्या ठिकाणी उतरल्या होत्या. बरेच नामांकित नंदी त्या ठिकाणी पळायला होते आणि नम्रात देखील राहिले. अशातच छत्रपती संभाजीनगरचे 2 नंदी त्या भागात जाऊन पिंपरदला जाऊन त्या ठिकाणी नंबर करता 3 नंबर देण्यात आला आयोजकांकडनं आणि चांगल्यारीत्या गाडी पळाली. तिन्ही फेरे चांगली गाडी पळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर या सुंदरचं पहिलंच मैदान हे 3 फेऱ्याचं होतं. आपल्यासोबत मालक आहे, चर्चा करूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव कृष्णा पळसकर. बरं, कुठले राहणार गाव? इथलं पळशी गाव, छत्रपती संभाजीनगर, तालुका जिल्हा संभाजीनगर. बरं, वासरू शांत आहे हो एकदम? हो, शांत आहे वासरू. कुठल्या जातीत येत आहे? हे ओरिजिनल खिलारमध्ये येईल. खिल्लारमध्ये जातीवंत आहे प्युअर. हो. आणि आज आपल्याला कमी प्रमाणात जातीवंत बैल हे गोठ्यावर दिसतं, कमी प्रमाणात दिसतं. हो. जास्तीत जास्त म्हैसूर बैलांवर फोकस, वासरांवर फोकस राहतो बैलगाडा मालकांचा. पण एक खिल्लारमध्ये कुठंतरी इंटरेस्ट दाखवला तुम्ही, महत्त्व दिला. काय कारण? कारण की हे खिल्लार जे टिकून पळतात यांचं म्हणजे बघितलं जर भरपूर बैल समजा नामांकित जे बैल आहे ते खिल्लारमधले 5-6 वर्ष आले सलग टिकून पळत आहे. बरं, नक्कीच. आता जे मैदान झालं पिंपरदला त्या मैदानामध्ये कितवा नंबर झाला? तिसरा? तृतीय क्रमांक झाला. तृतीय क्रमांक झाला. आणि सोबतचा बैल कुठला होता? त्रिमूर्ती बैलगाडा संघटना घाटशेंद्रा यांचा फंटी म्हणून बैल होता. बरं, चांगला पळणारा नंदी. हो. आणि दोघांची सांगड चांगली लागली, पायरा चांगला लागला. काय नेमकं कारण बरं त्या भागात जाऊन खेळ करायचा? याच्या अगोदर किती मैदान झाले याचे? नाही, याचं पहिलंच मैदान होतं. पहिलंच मैदान आहे. आणि कुठल्या सेकंदाच्या याच्यात? नाही, बिनजोड झाले 2 अगोदर हां. आणि डायरेक्ट मैदानातच उतरवलं. बरं, मग काय एवढं कॉन्फिडन्स की बाबा आपण आता कारण जाण्या येण्याला 15,000 ते 20,000 रुपये खर्च आला असेल. हो, तेवढा मग जास्त एवढा कॉन्फिडन्स का की आपण त्या भागात जाऊन? वासराला गती चांगली होती हां. आणि थोडं लक्षात येत होतं की वासरू काहीतरी करेल म्हणून मैदानामध्ये. त्यामुळे आपण त्या भागातच उतरण्याचा निर्णय घेतला. बरं, कुठल्या खांदी पळतो हा वासरू दोन्ही खांदी पळतो, पण आपण आतापर्यंत त्याला समजा एकच वेळेस डावीला झुकलेलं आहे. त्याला आपण रेग्युलर उजवीनाच झुमतो. बरं, जसं की सुरुवातीलाच महत्त्वाचा प्रश्न सांगितला मी, बरेचसे बैलगाडा मालक हे कुठेतरी रुची दाखवता, इंटरेस्ट दाखवता की छत्रपती संभाजीनगर असेल किंवा खानदेश भाग, विदर्भ या भागातून मोठ्या प्रमाणात बैलगाडा मालक खरेदी विक्री करता. पण खऱ्या अर्थानं तुम्ही माळशिरसमधून खरेदी केली? हो, माळशिरसमधून भैया देशमुख म्हणून आहे. कधीची खरेदी? काय म्हटली सर? खरेदी कधीची? याला 7 महिने झाली. 7 महिने झाले. मग वासरू किती महिन्याचं आहे? हा वासरू असेल आता 15 महिन्यात. 15 महिन्याचं. बरं, किती रुपयाची खरेदी होती? हे 75,000 रुपयाची खरेदी. 75,000 रुपये फेडले मग तुमचे? हो, फेडले. काय नेमकं गती लक्षात आली तुम्हाला की एवढा कॉन्फिडन्स की बा पळल तिकडे जाऊन? वासरू म्हणजे मी कमीत कमी 8-9 त्याचे फेरी झालते ना. वासरू म्हणजे चांगलाच पळायचा. गती लक्षात आली त्यामुळे मग मी थोडा निर्णय घेतला तिकडे जाण्याचा. बरं, काय त्या दिवशीचं सांगा थोडंसं. हाच पायरा जुळवण्याचं समोरच्या मालकाचा पण कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे, त्याचा पण विश्वास महत्त्वाचा आहे. 40 गावचे माझे मित्र आहे उमेश पाटील म्हणून, त्यांना मी फोन केला. त्यांचा एक बैल नंदी चांगला पळतो. तर ते म्हटले की आपल्यापेक्षा पण एक चांगला बैल आहे म्हणे घाटशेंद्र्याचा. बरं, त्यांना लाईनवर घेतलं. त्यांनी मोकळ्या मनाने लगेच होकार दिला. त्यामुळे ती गाडी जुळून आली. पण त्यांनी खऱ्या अर्थानं विश्वास दाखवला तुमच्यावर? हो, तुमच्यावर पण आणि सुंदरवर पण. हो हो. बरं, मग काय कसं नियोजन केलं? मुक्कामी गेले होते का डायरेक्ट मैदानात? मुक्कामी गेलो होतो आम्ही. हां, कुठं थांबले तिथं? संदीपबाई माळी ना, बरं, त्यांचं फार्म हाऊस आहे कोराळे बुद्रुकला. बरं, मारुती मामा खोमनी त्यांच्या इथं आम्ही मुक्कामी होतो 2 दिवस. बरं, 2 दिवस तिथं थांबून मग नंतर मैदानात हो, उतरवलं. 3ऱ्या दिवशी मैदानात गेलो. कितव्या गटाला कितव्या तासावर गाडी पळाली? 16 नंबर गटाला 4 नंबर तासावर गाडी पळाली गटाला. बरं, आणि 9 नंबर सेमीमध्ये 7 नंबर तासावर गाडी पळाली. आणि फायनलला पण 7 नंबर तासावर. बरं, फायनलला चांगले नामांकित बैल होते. आता माझ्या मते तिथं सचिन आणि आपला उज्जैन या जोडीनं 1 नंबर केला. हो. मग कुठं धाकधूक होती का? गाडी आपली गटालाच मार खाती का सेमीला मार खाती असं काही होतीच होतं? पहिल्यापासून. कारण की आता पहिलंच मैदान असल्यामुळं तेवढा सुंदरला पण अनुभव नव्हता मैदानाचा. पण गाडी तासानं पळाली व्यवस्थित? हो, एकदम गाडी थोडी पण आलेली नाही तिन्ही पण फेऱ्यांना. सुट्टी प्रॉपर झाली? हो, सुट्टी प्रॉपर झाली. काय सांगाल नेमकं या सगळ्या गोष्टीतून काय शिकायला मिळतं?
तिकडं जर मला असं वाटतं आपण जर मैदानात उतरण्याचं धाडस केलं, आपले बैल जर पळत असेल तर नक्कीच यश मिळतं. पण बऱ्याच बैलगाड मालक आहे ना, संघर्ष मोठा आहे, बऱ्याच वर्षापासून झटताय गुलालासाठी, मग तुम्ही अचानक जाता, गुलाल करता, नंबर करता. विशेष आपल्याला कॉन्फिडन्स जर असला आपला नंदी तेवढा पळत असेल तरच आपण उतरायला पाहिजे असं माझं मत आहे. आता काय डेली रुटीन कसं असतं वासराचं? वासर हा म्हणजे माझा आणि तोपिक भाईचा दोघांचं मिळून आहे. बरं. आणि सर्व सांभाळ वगैरे तोच करतो, त्याच्याकडेच असतो नंदी. बरं. नियोजनात तुम्ही सहभागी असता? हो हो हो. आणि काय खिलाई बिलाई काय चालू आहे त्याला सध्या? खिलाई त्याला सकाळी 5 लिटर आणि संध्याकाळी 5 लिटर दूध आहे. मग इतक्या छोट्याशा वासराला 5 लिटर दूध? नाही, तो सहन करतोय वासरू पहिल्यापासून, तो तेवढंच दूध आहे त्याला. बरं. आणि भरडा वगैरे असतो आणि बदाम पण असतात थोडे. घरचा भरडा आहे? हो. बरं. बदाम किती? बदाम त्याला दोन्ही वेळेचे 600 ग्रॅम आहे. म्हणजे बदामावर एका दिवसाला 600 ग्रॅम. बदामावर विश्वास आहे? हो. बदामामुळं बैल कुठेतरी गरम राहतो. हो. बरं. कशा पद्धतीने आता ज्यावेळेस आता बैल किती घरात? 2च नंदी ना, आतमध्ये एक नंदी आहे. 2 आहे. याच्या अगोदर? याच्या अगोदर होते वासरं, परंतु आपण जास्त दिवस ठेवले नाही त्यांना. बरं. आता या सगळ्या गोष्टी काय करता तुम्ही? मी पोलीसमध्ये. पोलीस आहे? बरं. एक शासकीय सेवेत आहे आणि बरेचसे आता गाडा मालक आहे शासकीय सेवेत आहे. शासकीय सेवा करता करता कुठंतरी बैलगाडा नाद हा जोपासता, पण ह्या गोष्टीकडे लक्ष देणं होतं का? नाही, माझं जास्त लक्ष देणं होत नाही, परंतु मग तोपिक आहे. तोपिकनं अगोदर पण 2-3 चांगले नंदी घडवलेले आणि विश्वासू मुलगा असल्यामुळं माझं पण सहमत आहे त्याच्यासोबत. असं आता काय बाजूला युनुस टेलर आहे, जी व्यक्ती चांगली वासरं चांगले बैल घडवण्यात कुठेतरी माहीर आहे आणि त्यांचा डायमंड चांगला त्या ठिकाणी आपण बघितलं, आज चांगल्या नंबरात राहतोय आणि एक मोठ्या दावणीला गेलेला आहे, विनायक शेट यांच्या दावणीला गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर पण माझ्या मते एक वासरू त्यांनी विकलं. खरेदी विक्री करत राहता आणि त्यांच्याच जवळ आहे, त्याच्यामुळं कुठंतरी सावली पडते वासराची, मालकाची. नाही, ते इकडचं ह्या एरियामध्ये सगळेच नंदीला जीव लावतात, त्यामुळं नंदी घडतात इकडे. बरं. त्या दिवशीचं सांगा ना, एक असं काय काय अनुभवायला भेटलं तिकडच्या मैदानात जाऊन? तिकडचे मैदान म्हणजे मला असं वाटतं का तिकडं म्हणजे नंदी प्रकाश होतात जास्त येतात समजा पळाल्यानंतर. जेवढं मार्केट तिकडे तेवढं आपल्या इकडे नाही समजा, आपल्या संभाजीनगरला. बरं. प्रसिद्धी कमी? हां, प्रसिद्धी कमी आहे. मग झालं का काही व्यावहारिक गोष्टी झाल्या? हो, भरपूर वासराला मागणी आली आणि समोरच्या मैदानासाठी पण भरपूर लोकांचे फोन येतात, म्हणजे मैदानाचं नियोजन पायऱ्यासाठी. हो, पायऱ्या. आता मोठ्या प्रमाणात आदतचे मैदान पडणार आहे, तुमचा नंबर जर शेअर केला आपण तर चालेल? हो, चालेल. कारण काय होतं, आदत वासरांची कमतरता बऱ्याच लोकांना जाणवती आणि एक चांगले पळणारे वासरं कमी प्रमाणात दिसतात. तुमचा नंबर सांगा, म्हणजे पायऱ्याला बऱ्याच चांगल्या गाडा मालकांना तुमचा कुठेतरी सपोर्ट भेटेल. माझा मोबाईल नंबर आहे 91 30 75 73 65. बरं. काय वाटतं पुढं चालून कुठल्या नंदीच्या गळ्यात पळायला पाहिजे सुंदर आपला? आम्हाला बकासूर देवाच्या गळ्यात पळायला नक्कीच आवडेल. नक्कीच. शुभेच्छा राहतील. आणि सुंदर ज्या पद्धतीने नाव ठेवलं, नाव तुम्ही ठेवलं की अगोदर होतं? नाही, मी ठेवलेले. तुम्ही ठेवलेलं आहे आणि तसंच आहे, सुंदर देखणं आहे. मग स्वभावाला कसं आहे? नाही, स्वभावाला शांत आहे तो, इथं म्हणजे काहीच करत नाही, परंतु मैदानात गेल्यावर वासरू थांबत नाही. आणि खान कुठले म्हटले? दोन्ही दूर पळतो. दोन्ही दूर पळतो. बरं. टेलरकडे जाऊ, टेलरशी बोलूया 2 मिनटं द्या. भैया नमस्ते. नमस्कार. काय सांगाल तुमच्या दावणीची तर दावणी म्हणजे ते वासरं घडताच, पण तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याच्या दावणीची पण चांगली घडता? नाही, माझा पुतण्याच आहे तो. पुतणे आहे? पुतण्या आहे, लहान भावाचा मुलगा. बरं. म्हणजे घरातूनच शिकवण मिळते व वासरं घडवण्यात. आणि तुमचं काय नाव म्हटलं? कृष्णा भाऊने पण चांगला माणूस निवडला, म्हणजे पार्टनर ठेवावा तर बैलावर जीव तोडून कोणीतरी वावळून टाकणारा पार्टनर भेटला. विश्वासू माणसं आहे म्हणून त्यांनी आपल्यावर विश्वास केला. हां. काय सांगाल सुंदर विषयी? आता बघताय तुम्ही 5-7 महिन्यापासून. नाही, सुंदर म्हणजे गतीला 1 नंबर बैल पडतो, त्याच्यामुळं गती त्याला चांगली. आता सध्याला वासरामध्ये 1 नंबर वासरू पडतोय आता आणि लंबा पडतो. करिअर कसं वाटतं, भविष्य कसं वाटतं? भविष्य त्याचा 1 नंबरचं भविष्य राहणार आहे मौरबी. बरं. सेकंड असो किंवा तुमचं 3 फेऱ्याचं मैदान असो, प्रत्येक मैदानाला गती आहे, बैल फिट पडतो. तुम्हाला त्या गोष्टीची पारख आहे आणि ती पारख असल्या कारणानं तुम्ही पुढचं त्याचं भविष्य सांगितलं. पण कृष्णा भाऊने जो निर्णय घेतला की आपण इकडं बरेचसे 3 फेऱ्याचे मैदान म्हणजे पडलेले आणि या भागात न पळता त्या भागात जाऊन पळाले, वासरू घेऊन गेले आणि पळवलं तिथं. आणि विशेष म्हणजे ही ह्याच भागातली गाडी पळवली,
इकडचेच हो. दोन्ही बैल होते. नाही गती ह्या भागातले जे बैल आहे आपल्याकडचे हम्म, एक बुडातून खालून गाडी स्पीड लागते. हम्म, तिकडच्या बैलाची कमी मौर जे लंबे पळणारे बैल आहे तिकडे. हम्म, हम्म, आपल्या इकडच्या भागातलेले समजा सेकंडमध्ये पळणारे बैल हम्म, हम्म. म्हणजे बुडातून गाडीला गती लागते आपल्या तर सारखी गती राहते. बरं. हा त्याच्यामुळं आपण इकडचंच नियोजन त्यांनी इकडचंच नियोजन केलं. हम्म, हम्म. ते चांगलं नियोजन झालं. बैल चांगला पळतो. समोरच्याचा बैल बी चांगला पळतो. पण ते आपले काय हाल हवाले सध्या? आपल्याकडे किती वासर आहे? माझ्याकडे 4 वासर आहे. डायमंड विकल्यानंतर किती बैल विकले? एक बादल दिला. हम्म, आता एक नवीन खरेदी केली आपण कॅप्टन म्हणून. बरं. सेकंडचा नंबरचा वासरू घेतला. अजून एक छोटा डायमंड आहे. हम्म, एक शॉटगन हरणे आहे बरं. आणि देवा आहे. 4 वासर आहे. बरं. नक्कीच शुभेच्छा राहतील तुमच्या भविष्यातल्या वासरांसाठी. पण जाता जाता कृष्ण भाऊकडे येऊ परत. कृष्ण भाऊ, काय होतं, वासरू पळायला लागलं की त्याला मागणी होती. आता तुम्ही सांगितलंच त्याला बऱ्याच ठिकाणून मागणी झाली. हो हो. पण काय अपेक्षा आहे? विकायचं आहे की स्वतःचं नाव सध्या करायचं? तर विकायची इच्छा नाही आहे आमची, पण हां, आणखी थोडे पण- दिवस हां, बघू आणखी. नाव करायचं हां. थोडे दिवस. बरं. आता आदतचे बरेचसे मैदान येणार आहे. त्या मैदानामध्ये चांगल्या ठिकाणी पैरे करा आणि चांगल्या मैदानात काढा. तुम्ही परफेक्ट नियोजन केलं म्हणून कुठंतरी आज पहिल्याच मैदानात वासराने 3 नंबर क्रमांक मिळवून दिला. हो. आणि जी तुमची इच्छा आहे या बैलगाडा क्षेत्रातला जो देव संबोधलं जातं ज्या बकासूरला, त्या बकासूरच्या गळ्यात पळवण्याचं जे स्वप्न आहे तुमचं, ते नक्कीच पूर्ण होईल. शुभेच्छा असेल दादा. धन्यवाद. धन्यवाद.